टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवनी तालुका ग्राम पंचायत कोपर में अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन हुआ संपन्न। हम आपको बता दें कि कालिया का कीर्तन बड़े ही सुंदर पूर्वक महाराज जी ने बताया और वहीं पे आप देख सकते हैं कि हजारों की तादाद में भक्तगण उपस्थित थे कथा सुनने के लिए। और सरपंच धर्म सेवक श्री हेमंत घरत साहब भी उपस्थित थे। उन्होंने मुलाकात में बताया कुछ जो आपको हम सुना रहे हैं। प्रथम सर्वांना जय श्रीराम, रामकृष्ण हरी। आज श्री क्षेत्र कोपरेश्वर कोपर या पावनभूमीत गेल्या 16 वर्षापासून कार्तिकी एकादशी निमित्त श्री अखंड ज्ञानेश्वरी पारायण 16 निमित्त सप्ताहाचे 3.5 दिवसाचे आयोजन करण्यात येत आहे। गेली 16 वर्ष या कोपर गावामध्ये हा सप्ताह अविरत चालू आहे आणि या सप्त्यासाठी आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक मंडळ, स्वाध्याय परिवार, गावातील सर्व तरुण मंडळ, ग्रामपंचायत कमिटी, महिला मंडळ सर्वांचा साथ लाभत आहे आणि या पंचक्रोशीतील सर्व साधू संत या सोहळ्यासाठी उपस्थित असतात। रोजचे सकाळचे दैनंदिन कार्यक्रम असतात, अभिषेक असतो, काकडा असतो, त्याच्यानंतर भजन असतो, हरिपाठ असतो आणि रात्री कीर्तन असतो। असा सोहळा गेल्या 16 वर्षापासून कार्तिकी एकादशी निमित्त कोपर गावात आयोजित केलेला आहे। आपल्याला सर्वांनाच माहित आहे की या पंचक्रोशीत विशेषतः भिवंडी तालुक्यामध्ये हा कोपरगाव अगदी लहान असला तरी वारकरी संप्रदाय आणि हरिनामासाठी या पंचक्रोशीत अतिशय सर्वात पुढे असतो। आपण आता या 2 वर्षामध्ये पाहिलं असेल की या गावामध्ये जेव्हा आम्ही ग्रामपंचायत कमिटीच्या माध्यमातून सत्तेवर बसलो त्या दिवसापासून, पहिल्या दिवसापासून तर आज आम्हाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या 2 वर्षामध्ये आम्ही श्री रामकथा, श्री कृष्ण कथा, श्री हरिकथा, श्री शिवकथा आणि त्याच्यानंतर हे 3 सप्ते पण झालेले आहेत। अतिशय मोठ्या उत्सवाने आणि आनंदमय वातावरणाने, भक्तिमय वातावरणामध्ये या कोपर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तसेच हरिनाम चालूच असतो। आपण बघत असाल इथे भव्य असा मंदिर उभारण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। हा श्री गणेश आणि जय हनुमान बजरंगबलीचा मंदिर होता, अतिशय जीर्ण झाला होता। आम्ही जेव्हापासून सत्तेवर बसताच पहिले या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं स्वप्न मनाशी बाळगून त्याचं काम आता अतिशय जोमाने सुरू आहे। या मंदिरामध्ये बाप्पा, श्री गणेश, बजरंगबली तसेच राम पंचायतन तसेच विठ्ठल रखुमाईची मूर्ती, श्रीकृष्ण भगवानाची मूर्ती स्थापन करण्यात येत असून पंचक्रोशीतील हा एकमेव मंदिर असा असणार आहे की सर्व देवदेवतांचा मंदिर विशेषतः पूर्ण ब्रह्मांडच या कोपरमध्ये आम्ही इथं बसवायचा योजलेला आहे। आणि यासाठी आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, महिला मंडळ, ग्रामपंचायत कमिटी आम्हाला योग्य ते सहकार्य देत असतात आणि असाच भक्तिमय वातावरण आमच्या गावामध्ये राहावा अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावाचा सर्वांगीण विकास, कुठल्याही प्रकारचा राजकारण, कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना न होता पटापट गावचा विकास व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना चांगलं आरोग्य लाभो आणि सर्व गाव सुखात आनंदात नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय श्रीराम।